इयत्ता 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांना एम पी वाघमारेचा नमस्कार. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये वॉक अ लिटल स्लोअर या कवितेतील इंट्रोडक्शनच्या ॲक्टिव्हिटी व एक्सप्लेनेशन ऑफ द पोयम या गोष्टी पाहिलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये त्याच कवितेवरील इंग्लिश वर्कशॉप आणि ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम सविस्तर पाहणार आहोत. चला तर पाहूया इंग्लिश वर्कशॉप वॉक अ लिटल स्लोअर. अ लिटल स्लोअर या कवितेचा इंग्लिश वर्कशॉप हा आपण पाहूया. रीड द पोएम अलाउड मीन्स यू हॅव टू रीड धिस पोएम अलाउड. नाऊ आय शाल नॉट रीड. within a short period we have to complete this workshop. Look here, second question, put the words given in brackets in the proper blanks. A question, the dash is talking to its dash. Options are provided, father and child. In the first, the child is talking to its father. Next, the dash is leading and the dash is following. It means the father is leading and the means child is following. C question. Next, someday the dash will become dash. It means someday the child will become a father in future. Okay. Next, last D question is here. The dash does not wish to follow while following its. It means child does not wish to fall while following its father's footsteps. Okay. Next, see the question number 2. Find and write pairs of rhyming words from the poem. Words that appear in the end of the line. Okay. See the poem. In the first stanza, small fall means daddy ला सेम साऊंडचा दुसरा वर्ड नाही आहे. डॅडीला स्मॉल येत नाही, डॅडीला फुटस्टेप्स येत नाही आणि डॅडीला फॉल पण येत नाही. मग सेकंड वर्ड आहे अ स्मॉल. मग स्मॉलला फॉल म्हणजे स्मॉल फॉल हा पहिल्या याच्यातला. दुसऱ्यातला आहे सी मी, तिसऱ्यातला आहे बी मी आणि चौथ्यातला आहे ट्रू यू. या चार स्टँजामधल्या चार काय रायमिंग वर्ड्स आहेत ते. ओके. नेक्स्ट, द मीनिंग्स ऑफ द वर्ड्स इन द फॉलोइंग पेयर्स शो दॅट दे आर रिलेटेड टू. फॉर एक्झाम्पल, टू प्रोव्हायडेड्स आर देअर. डॅडी किंवा फादरला रिलेटेड वर्ड्स आहे. इथं रिलेटेड वर्ड्स बघा, रिलेटेड वर्ड्स आहे डॅडीला चाइल्ड, बरोबर आहे. तसं फॉलोला लीड हा रिलेटेड वर्ड्स आहे, बरोबर आहे. तसं फाइंड 5 मोर पेयर्स ऑफ रिलेटेड वर्ड्स, बरोबर आहे. मग टीचरला रिलेटेड म्हणजे च्या संबंधित. टीचरला स्टुडंट्स, डॉक्टरला पेशंट्स, गिव्हला टेक, बरोबर आहे. किंवा ब्रदर सिस्टर, बरोबर आहे का. तर त्याचबरोबर आणखी आपल्याला चॉक डस्टर आहे की नाही. आणखी काय देता येईल की बाबा फुटस्टेप्स, असं रिलेटेड संबंधित असणारा वर्ड सांगायचा आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न आहे कमीत कमी वेळामध्ये वी हॅव टू कम्प्लीट, सो आय एम गोईंग फास्ट. ओके. द चाइल्ड इन द पोयम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोअर. या कवितेमध्ये चाइल्ड इन द पोएम रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक स्लोअर. या कवितेमध्ये ते मूल त्याच्या वडिलाला रिक्वेस्ट करते काय, वॉक स्लोअर म्हणून, बरोबर आहे. हिअर द पोएट इम्प्लाइज म्हणजे सूचित करणे. काय सूचित करणे, दॅट द चाइल्ड वॉन्ट्स टू अंडरस्टँड हिज फादर्स ॲक्शन बेटर. अधिक चांगल्या वडिलांच्या कृती
अंडरस्टँड करण्यासाठी इच्छा आहे त्या लहान मुलांची, बरोबर आहे. तसं द चाइल्ड वूड लाईक टू ॲक्ट द सेम वे बट wants the father to more understand the words the child's needs, बरोबर आहे. म्हणजे व्हॉट इज इम्प्लाइड इन द फॉलोइंग लाईन्स, खाली दिलेल्या ओळीमध्ये काय सूचित करतात ओळी असं सांगितलंय. तर बघा, पहिला आहे याच्यामधला ए, समटाईम्स युअर स्टेप्स आर फास्ट, बरोबर आहे. याच्यामधून काय इम्प्लाइज होतं आहे, काय सूचित होत आहे की बाबा इट म्हणजे आपण कुणासाठी वापरतो, चाइल्डसाठी वापरतो, बरोबर आहे का. मग चाइल्ड्स फादर याच्यामध्ये पहिला ए चालू आहे. समटाईम्स युअर स्टेप्स आर फास्ट म्हणजे युअर स्टेप्स आर फास्ट, याच्यामधून काय इम्प्लाइज होत आहे, काय सूचित होत आहे, तर फादर्स फुटस्टेप्स फाइंड डिफिकल्ट टू अंडरस्टँड. फास्ट म्हणजे डिफिकल्ट टू अंडरस्टँड. आता नेक्स्ट काय आहे बघा, समटाईम्स युअर स्टेप्स आर हार्ड टू सी, बरोबर आहे का. तर याच्यामध्ये असं होतं आहे की इट्स फादर्स फुटस्टेप्स, बरोबर आहे का, आर हार्ड टू सी म्हणजे फुटस्टेप्स नीड टू मोर कन्सिडरेट, बरोबर आहे का. म्हणजे त्याची कन्सिडरेट म्हणजे विचारशील असाव्या, म्हणजे मुलाच्या दृष्टिकोनातून, बरोबर आहे. म्हणजे इथं लिहायचं पुढं दे नीड टू मोर कन्सिडरेट असं लिहायचं पुढं, हे सूचित होते. आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, या ओळीमधून काय सूचित होते की आय म्हणजे चाइल्ड, बरोबर आहे. चाइल्डसाठी आपण इट वापरायचं आहे. आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट, बरोबर आहे. तर ह्याचं उत्तर असं होतं आय स्टँड फॉर चाइल्ड, बरोबर आहे. चाइल्डसाठी आपण प्रिपोजिशन काय वापरतो, इट, म्हणजे इट वॉन्ट्स किंवा चाइल्ड वॉन्ट्स टू लीड हिज फ्युचर चाइल्ड जस्ट ॲज इट्स फादर लीड्स इट. ह्याचं उत्तर आपण असं लिहायचं अँड नो दॅट आय वॉज ट्रू, म्हणजे इथे लिहायचं टू मेक शुअर वेदर इट लीड्स टू फ्युचर चाइल्ड ट्रू वे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. 5 नंबरचा क्वेश्चन आहे. 5 नंबरच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं इथं की युजिंग युअर ओन आयडियाज किंवा फ्रेम द 3 सेंटेन्सेस दॅट शो कंटिन्युअस ॲक्शन्स. कंटिन्युअस ॲक्शन्स म्हणजे लक्षात असू द्या चालू काळ. मग आता इथं एक्झाम्पल दिलं यू आर लीडिंग मी, मग आपण हे कंटिन्युअस फ्युचर किंवा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे किंवा इनपरफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे किंवा प्रोग्रेसिव्ह प्रेझेंट टेन्स आहे, बरोबर आहे. मग ह्याचं सूत्र काय, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस मूळ क्रियापद आय एन जी प्लस ओ आहे की नाही बघा, यू आर लीडिंग मी, बरोबर आहे. मग तसं अनेक वाक्य तुम्ही करू शकता, 3च काय तर कितीही वाक्य आपण करू शकतो, बरोबर आहे ना. यू आर लीडिंग मी, ही इज लीडिंग मी, किंवा राम इज रायटिंग अ लेटर, सीता इज लिसनिंग पोयम, किंवा आणखी जर काळ बदलून जर म्हणलं कंटिन्युअस ॲक्शनमधलं तर ही वॉज लीडिंग हिम किंवा ही वॉज रायटिंग अ पोयम असं पण घेऊ शकतो. आणखी म्हणजे लक्षात ठेवा याच्यात किंवा कंटिन्युअस ॲक्शन म्हणजे चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ या प्रकारचं वाक्य द्यायचं आहे. पुढला प्रश्न आहे युजिंग युअर ओन आयडियाज फ्रेम at least 3 sentences that shows future actions to state the following. बघा काय एक्झाम्पल दिलं इथं, who will want to follow me किंवा when I am all grown up, बरोबर आहे. तर याच्यामध्ये असं अपेक्षित आहे किंवा फ्युचर शो फ्युचर ॲक्शन म्हणजे फ्युचर ॲक्शन 2 पद्धतीनं करता येते. हे पहा, इज गोईंग टू या एक पद्धतीनं, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर सांगायचं म्हणलं तर आय ॲम गोईंग टू राईट होमवर्क, हे याच्यातून पण फ्युचर ॲक्शन येते. म्हणजे आय अधिक एम इज आर प्लस
गोईंग टू प्लस मूळ क्रियापदाचं पहिलं रूप अधिक ओ याही पद्धतीने करता येते. आणि दुसरी एक पद्धत आहे की बाबा ही विल स्पीक विथ यू टुमारो किंवा राम विल कम फ्रॉम पुणे असं पण करू शकतो. किंवा गोईंग टूचंच जर म्हणलं तर रमेश इज गोईंग टू राईट होमवर्क असं पण चालू शकतं बरं का. तर गोईंग टू एक रचना आहे आणि सिम्पल फ्युचर टेन्सच्या सूत्रानुसार यस अधिक शाल अब्लिक विल प्लस मूळ क्रियापदाचं पहिलं रूप या पद्धतीनं पण आपण वाक्य ही फ्युचर ॲक्शनचे करू शकतो. तर पुढलं आहे बघा डिस्कस द फॉलोइंग अँड राईट द समरी ऑफ युअर डिस्कशन्स इन द फॉर्म ऑफ बुलेट पॉईंट्स. बरोबर आहे. आता इथं काय दिलेलं आहे की बाबा इथं म्हणलं की हाऊ युअर सर्टेन आयडियाज किंवा कस्टम्स किंवा नॉलेज पास्ड ऑन फ्रॉम वन जनरेशन टू द नेक्स्ट. म्हणजे इथं असं म्हणतात की एका पिढीकडून वन जनरेशन म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं एखादी आयडिया किंवा एखादी कस्टम्स म्हणजे रूढ किंवा चाल रीती वगैरे किंवा एखादं ज्ञान कसं पास होतं. पास म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं कसं पास होतं. तर बघा एक फॉर एक्झाम्पल जर सांगायचं म्हणलं तुम्हाला तर हे यू हॅव टू डिस्कस विथ युअर फ्रेंड्स. हे तुम्हाला पहिलं तुमच्या मित्राबरोबर डिस्कस करायचं. आणि इथं ब्लू याच्यामध्ये सांगितलं आहे काय की अलाउ स्टुडंट्स टू राईट ऑन देअर ओन ॲन ॲक्टिव्हिटी म्हणजे मुलांना त्यांच्या स्वतःला ती ॲक्टिव्हिटी लिहायला संधी द्यायची आहे. आणि हिअर इथं सांगितलं आहे किंवा देअर कॉन्फिडन्स अँड एक्सप्रेशन्स आर मोर इम्पॉर्टंट दॅन ग्रॅमॅटिकल ॲक्युरेसी. एखादी ग्रॅमॅटिकल ॲक्युरेसीपेक्षा त्यांचा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाचा आहे किंवा त्यांचं एक्सप्रेशन खूप महत्त्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा ना आता एखादी आयडियाज किंवा एखादी कस्टम्स किंवा एखादं नॉलेज म्हणजे समजा एखाद्याचे वडील एखाद्या जडीबुटीचं औषध देतात. बरोबर आहे. ते त्याचा मुलगा कसं शिकतो किंवा इन द कंपनी ऑफ हिज फादर किंवा इमिटेशन्स करून अनुकरणानं ते शिकतं. बरोबर आहे की नाही. आणखी तुम्हाला छोटी गोष्ट जर सांगायची म्हणलं तर की बाबा फॉर एक्झाम्पल काय की एखादी गोष्ट कशी की बाबा लक्ष्म्याचा सण. बरोबर आहे ना. हे पण काय कस्टम्स आहे ही रूढ आहे आपली. ते आपली आईचं पाहून किंवा एखादी सून तिच्या सासूचं पाहून पण तो सण कसा साजरा करायचा हे पुढल्या पिढीला पास होत असतो. बरोबर आहे. असे वेगवेगळे एक्झाम्पल मग ते कसं करतात हे बुलेटमध्येच लिहायचं. किंवा फॉर एक्झाम्पल वडिलांचं मुलं काय करतात ते डिस्कस करायचं तुम्ही. ते प्रिझर्व करतात. बरोबर आहे. आणि नंतर ते पास करतात पुढल्या न्यू जनरेशनला. बरोबर आहे का. किंवा कंटिन्यूड टू एक्झिस्ट टिल धिस डेट आजपर्यंत ते चालू राहतात. किंवा एखादं वेदा ऋग्वेद यासारख्या गोष्टीसुद्धा आपण बघा ना रामायण महाभारत हे एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे आलेलं आहे. बरोबर आहे. आणखी काय सांगता येईल आपल्याला एखादा फेस्टिवल गणेश फेस्टिवल सेलिब्रेशन ते पण एका जनरेशनकडून दुसऱ्या जनरेशनकडे येतं आहे. किंवा दिवाळीचं सण समारंभामध्ये केले जाणारे वेगवेगळे विधी ते पण वन जनरेशन टू अनदर जनरेशन. ज्ञान कस्टम्स आयडियाज पण असतील. आयडियाज म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट कशी वाहून न्यायची ही आयडिया असेल. किंवा हाऊ टू टेक केअर ऑफ द ट्रीज ही पण आयडिया असू शकते आहे की नाही. पुढं दिलं आहे बघा इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन्स टू द फॉलो काय सांगितलं बघा इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ देअर फोर फादर्स. बरोबर आहे. फोर फादर्स म्हणजे पूर्वज. आणि इफ येस आणि व्हाय म्हणजे इज इट नेसेसरी फॉर चिल्ड्रन्स मुलांना हे आवश्यक आहे का टू फॉलो अनुकरण करणं. फुटस्टेप्स म्हणजे एखादी रूढी परंपरा वगैरे त्यांच्या कुणाच्या पूर्वजांच्या. तर मी तर असं म्हणेन की यस इट इज अ नेसेसरी टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ
आवर फोरफादर्स. बरोबर आहे. आणि त्याचं व्हायचं उत्तर जर द्यायचं असेल तर मला असं सांगावं लागेल की बिकॉज इट इज इम्पॉर्टन्स. बरोबर आहे ना, इन लाईफ अँड द मॉरल व्हॅल्यूज इन इनव्हॉल्व्स. बरोबर आहे, असं पण आपल्याला याचं उत्तर देता येईल. आणि त्याच्या पुढे एक असं दिला आहे प्रश्न, काय, व्हाय इज इट समटाईम्स नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज. बरोबर आहे, म्हणजे त्यांचा एखादी जुनी रीत असेल, जुना विचार असेल किंवा जुना एखादी पद्धत असेल, त्याच्यामध्ये चेंज करणं का गरजेचं आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्हाला आठवत असेल जुन्या काळामध्ये पोट जर दुखत असेल तर काय करत होते, पोटावर डागत असे. बरोबर आहे, गरम सळई करून. मग हा वे चांगला होता का, नाही. किंवा एखाद्या मुलाला गलगंड हा आजार जर झालेला असेल तर त्याच्या कानाला दोन मोठे वेज पडत असे. बरोबर आहे का. मग ह्या गोष्टी योग्य आहेत का, नाही. बरोबर आहे. मग समटाईम्स इट इज नेसेसरी टू चेंज द ओल्ड वेज बिकॉज मेनी ऑफ द ट्रेडिशन्स, ही जी पद्धत आहे, अँड कस्टम्स, बरोबर आहे, रूढ आहे, आर बेस्ड ऑन द सुप्रिटेशन्स, अंधश्रद्धेवर आधारित आहे. बरोबर आहे का. विच कॅनॉट बी एक्सप्लेन्ड बाय रिझन्स ऑर सायन्स, जी की सायन्सच्या बेसवर एक्सप्लेन करू शकत नाहीत. म्हणून काय, वी हॅव टू एक्सेप्ट ए गुड मॉडर्न आयडियाज. म्हणून त्याला मॉडर्न आयडियाज आपण एक्सेप्ट करायला पाहिजे, विच इज बेस्ड ऑन द सायन्स. बरोबर आहे. आता चला पुढला प्रश्न बघूया, किंवा डू यू हॅव ए रोल मॉडेल आणि व्हॉट क्वालिटीज डू यू ॲप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल्स. बरोबर आहे का. तर याच्यावर मी खूप झालं तर असं म्हणेन, काय म्हणेन की यस आय हॅव अ रोल मॉडेल. बरोबर आहे ना. मग नाव सांगायचं, यस आय हॅव रोल मॉडेल डॉक्टर APJ अब्दुल कलाम, स्वामी विवेकानंद, छत्रपती शिवाजी महाराज. बरोबर आहे. किंवा आपले पेरेंट्स पण आपले रोल मॉडेल असू शकतात. मग व्हॉट क्वालिटीज डू यू ॲप्रिशिएट इन युअर रोल मॉडेल्स. मग असं उत्तर द्यायचं त्याचं काय, की आय ॲप्रिशिएट हिज हार्ड वर्क, पोलाइटनेस, किंवा आय ॲप्रिशिएट हिज ह्युमॅनिटी, किंवा आय ॲप्रिशिएट हिज सिम्प्लिसिटी. बरोबर आहे ना. असंही लिहू शकता, किंवा हिज कम्युनिकेशन स्टाईल एक्सेट्रा. हां. तर नेक्स्ट क्वेश्चन्स आपण बघूया. थिंक ऑफ ॲन ओकेजन. बरोबर आहे. वेन यू डिड नॉट लाईक द डिसिजन्स किंवा ॲक्शन्स ऑफ युअर फॅमिली मेंबर्स बट रिलीज्ड लेटर ऑन दॅट दे वेअर राईट. बरोबर आहे. राईट अबाउट 5 to 8 lines. ओके. ओके, नाऊ वी हॅव टू सी. लुक हिअर. प्रश्न म्हणजे 9वा प्रश्न. बरोबर आहे. तर हा कोणता आहे पहा, किंवा थिंक ऑफ ॲन ओकेजन्स वेन यू डिड नॉट लाईक डिसिजन किंवा ॲक्शन्स ऑफ युअर फॅमिली मेंबर्स बट रिलीज्ड दॅट लेटर ऑन दॅट दे वेअर राईट अबाउट इट इन 5 to 8 lines. बरोबर आहे. म्हणजे असा एखादा प्रसंग सांगायचा आहे कुठला, की सुरुवातीच्या काळामध्ये तुमच्या फॅमिली मेंबर्सचा डिसिजन किंवा ॲक्शन्स तुमच्याबद्दल घेतलेली तुम्हाला यू डिड नॉट लाईक, तुम्हाला आवडली नाही. बरोबर आहे. पण बट रिअलाईज, तुम्हाला कळालं लेटर, काय कळालं, की दॅट दे वेअर राईट, आणि पुन्हा कळालं की तुम्हाला होय तेच बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी कधी असं होतं, किंवा समजा मुलगा एखादा जर कच्चा असेल, आणि कच्चा म्हणजे थोडा अभ्यास कमी असेल किंवा त्याचं बेसिक नॉलेज चांगलं नसेल, तर ॲट दॅट टाईम जर असं घडलं, किंवा समजा पालक म्हणत असतील तू सायन्सला ॲडमिशन घेऊ नकोस, परंतु आपण वडिलांचं किंवा आईचं कुटुंबातल्या मेंबर्सचं न ऐकता आपण ॲडमिशन घेतलं, आणि समजा जर तो फॅकल्टीमध्ये आपण अनुत्तीर्ण म्हणजे फेल झालो, तर त्यावेळेला बरोबर आहे का. मग तुम्ही असं ह्याचं उत्तर लिहू शकता, की ॲट फर्स्ट द डिसिजन ऑफ माय फादर्स वॉज आय डिड नॉट लाईक, ही वॉन्टेड टू गिव्ह मी ॲडमिशन इन आर्ट्स. बरोबर आहे. बट आय इग्नोर्ड, आय डिड नॉट लाईक हिज डिसिजन. बरोबर आहे, फादर्स डिसिजन, and I took admission, and unfortunately I did not cover whole syllabus in time. I did not study regularly, and because of that after the 2 years I failed. बरोबर आहे. इन दिस वे. किंवा फॉर एक्झाम्पल तुमचे वडील म्हणतात, किंवा तू एखादं उन्हात जाऊ नको. बरोबर आहे ना. आणि यू डोंट, उन्हात खेळू नकोस
आणि धिस डिसिजन यू डोंट लाईक. ॲट दॅट टाईम मग काय व्हॉट हॅपन, डेलिबरेटली यू गो इग्नोर युअर फादर्स ॲडवाईस, बरोबर आहे. आणि अनफॉर्च्युनेटली व्हॉट हॅपन ड्यू टू द सनस्ट्रोक्स यू फेल इल, बरोबर आहे. तर इन दिस वे यू मे राईट एनी एक्झाम्पल्स विदिन 5 to 8 लाईन्स. ओके, लास्ट क्वेश्चन इज हिअर. शेवटचा प्रश्न या ह्याच्यातला कवितेचा. काय, विदिन 2 मिनिट्स, 2 मिनिटामध्ये, म्हणजे हे एक कॉम्पिटिशन आहे. म्हणजे शिक्षकांनी वर्गात काय करायचं असतं, अ लिटल हा शब्द फक्त लिहायचा आणि मुलांना सांगायचं काय, विदिन 2 मिनिट्स राईट ॲज मेनी फ्रेजेस ऑर सेंटेन्सेस ॲज यू कॅन यूजिंग अ लिटल, बरोबर आहे. हे लिटल हा शब्द वापरून जेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला मेनी फ्रेजेस लिहिता येतील किंवा वाक्य लिहिता येतील ते लिहायचे आहेत, बरोबर आहे. तर आता चला तुम्हीच उगं एक घड्याळ लावायचं आणि लिटलच्या शब्दाच्या साह्यानं एक्झाम्पल दिलं आहे काय, अ लिटल लेटर, अ लिटल हायर, किंवा अ लिटल टू द लेफ्ट, किंवा जस्ट अ लिटल, बरोबर आहे का. तसं तुम्ही काही फ्रेजेस जेवढ्या शक्य आहे तेवढ्या 2 मिनटात किती लिहू शकता वाक्य किंवा फ्रेजेस. तर फॉर एक्झाम्पल मी सांगेन की अ लिटल ओल्ड गर्ल किंवा लेडी किंवा मॅन, बरोबर आहे. किंवा क्वाईट अ लिटल मिल्क, किंवा गिव्ह मी क्वाईट अ लिटल मिल्क, किंवा आय एम लिटल कन्फ्युजन, आय एम इन अ लिटल कन्फ्युजन, किंवा असंही लिहू शकता की बाबा आय नीड अ लिटल मोर टाईम टू टेक डिसिजन, बरोबर आहे. असंही सांगू शकता. मित्रांनो, ही कविता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून कशी विचारली जाते हे आपण पाहूया. परीक्षेमध्ये प्रश्न क्रमांक 3मध्ये 3A म्हणून एक प्रश्न येतो. त्या प्रश्नाचं टायटल असं असतं की रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड आन्सर द क्वेश्चन्स. आणि तो 5 मार्काचा प्रश्न असतो. याच्यामध्ये साधारणतः 2 स्टँझा किंवा 3 स्टँझा दिले जातात आणि त्याच्यावर A1, A2 आणि A3 असे 3 प्रश्न असतात. A1 2 मार्काचा, A2 2 मार्काचा आणि A3 हा 1 मार्काचा, रायमिंग पेअर्स वगैरे विचारणारा किंवा नेम ऑफ द पोएटिक डिव्हाइस. अशा पद्धतीनं ही कविता तुम्हाला प्रश्न उत्तरासाठी 3A मध्ये 5 मार्काला येते. त्याचबरोबर या कवितेला दुसरा पण आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो म्हणजे 3B मध्ये ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. त्याच्यामध्ये रीड द गिव्हन पोएम अँड राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम यूजिंग द पॉईंट्स गिव्हन बिलो ऑफ द पोएम. मग याच्यामध्ये कवितेचं टायटल वॉक अ लिटल स्लोअर असं दिलेलं असतं. त्याचबरोबर कवितेचे 1, 2, 3, 4 स्टँझा पूर्ण दिलेले आहेत. त्याचबरोबर कवितेचा जो पोएट असतो तो पोएट किंवा पोएटेस दिलेला असतं आणि याच्यानुसार 5 पॉईंट असतात. एक टायटल अर्ध्या मार्काला. म्हणजे याच पद्धतीनं तुम्ही परीक्षेमध्ये असं प्रश्न क्रमांक 3B लिहायचं, ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम म्हणून लिहायचं आणि 1 नंबर टाकायचा, टायटल डॅश करायचं आणि त्याच्या पुढं कवितेचं जी टायटल आहे वॉक लिटल स्लोअर हे लिहायचं आहे, अर्ध्या मार्कासाठी आहे. नेम ऑफ द पोएट, आता या कवितेच्या पोएटचं नाव नाही म्हणून ऑथर अननोन म्हणून लिहायचं इथं त्याच्या पुढं, त्याच्या अर्धा मार्क्स झाला. आणि राईम स्कीम म्हणून लिहायचं आहे, तर या कवितेचा राईम स्कीम असा शोधायचा, किंवा न्यू वर्ड न्यू लेटर म्हणजे डॅडी, डॅडी ही साठी ए घ्यायचं. डॅडीच्या समानार्थी साऊंडचा जर दुसरा शब्द असेल तर त्याला ए द्यायचं, नसेल तर नवीन साऊंड असेल तर त्याला बी द्यायचं, म्हणजे डॅडी स्मॉल. आता डॅडीचा साऊंड वेगळा आहे आणि स्मॉलचा वेगळा आहे म्हणून डॅडीला ए, स्मॉलला बी. आता फूट स्टेप्स हा पण धड ए सारखा नाही आणि डॅडीसारखा बी नाही, स्मॉलसारखा बी नाही, आणि मग हा तिसरा साऊंड आहे म्हणून ह्याला काय द्यायचं नाव, सी, म्हणजे ए बी सी. आणि पुन्हा फाल, फाल हा स्मॉल सी रिलेटेड आहे त्याच्यामुळं स्मॉलला आपण दिलं आहे नाव बी, बरोबर आहे. मग ह्याला पण फालला बी द्यायचं, म्हणजे कसं झाला ए बी सी बी. तर ए बी सी बी हा या कवितेचा काय राईम स्कीम आहे. तर ही 1 मार्काला आहे. कुठल्याही एका स्टँझाची राईम स्कीम तुम्ही लिहायची आहे. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच, या कवितेमध्ये काय फिगर ऑफ स्पीच वापरला आहे हे तुम्ही लिहायचं आहे. तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये मेटॅफर हा फिगर ऑफ स्पीच वापरलेला आहे.
त्याचबरोबर आणखी वेगवेगळ्या लाईनमध्ये वेगवेगळे फिगर ऑफ स्पीच असतात, ते लिहायचं आहे. आता तर पुढला द थीम किंवा सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम म्हणून असतं. हा पॉईंट 2 मार्काचा आहे. तर तुम्हाला ही कवितेचा सेंट्रल आयडिया लिहायची आहे. तुम्हाला माहीत आहे सेंट्रल आयडिया. तर ह्याचं आपण डिटेल ॲप्रिशिएशन ऑफ द पोयमचं आपण पाहूया, की बाबा ॲप्रिशिएशन ऑफ द पोयममध्ये काय टायटल द टायटल ऑफ द पोयम ही लिहिण्याची गरज नाही, फक्त टायटल टाकायचं आणि वॉक अ लिटल स्लोअर हे अर्ध्या मार्कासाठी झालं. त्याच्यानंतर पोएट डायरेक्ट लिहायचं, अननोन लिहायचं. राईम स्कीम इथं दिलेलं आहे बघा, ABCB म्हणून. त्याच्यानंतर ही फेवरेट लाईन्स पूर्वी विचारत होते, आता नाहीत विचारत. तर आता थीम किंवा सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम बघा. तर द इम्पॉर्टन्स ऑफ द फादर इज अ रोल मॉडेल इज द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. The child is the child in the poem wants to observe and imitate the life led by his or her father. Hence, the child requests the father to be more considerate towards his or her needs. ही सेंट्रल आयडिया. फिगर ऑफ स्पीच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे मेटॅफोर आहे. तर स्पेशल फीचर्स पूर्वी विचारलं जायचं, आत्ता सहसा विचारलं जात नाही. तर हे एक टायटल अर्ध्या मार्काला, पोएटचं नाव अर्ध्या मार्काला, राईम स्कीम 1 मार्काला, झाले 2 मार्क्स. त्याच्यानंतर सेंट्रल आयडिया हे थीम हे आहे 2 मार्काला, 4 मार्कांनी फिगर ऑफ स्पीच हे 5 मार्काला. इथपर्यंतच हा प्रश्न विचारला जातो. तर धन्यवाद मित्रांनो. आपण या सलग 3 व्हिडिओमध्ये, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ द पोएम पाहिलं, दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेनेशन ऑफ द पोएम पाहिलं, आणि तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप आणि त्याचबरोबर ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम पाहिलेलं आहे. तर पुढला व्हिडिओ आपण लवकरच आपल्या सेवेत पाठवत आहोत. धन्यवाद.